इयत्ता 11वी संपूर्ण स्वाध्याय पाठ दुसरा भारतातील आद्यनगरे विषय इतिहास. चला या पाठाचा स्वाध्याय आपण सुरू करूया. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. शेतीला सुरुवात झाली तेव्हा टिंबटिंब भांडी घडवणे, शेती करणे ही कामे स्त्रियांची होती. अ. तांब्याची, ब. कांस्याची, क. मातीची, ड. दगडाची. याचं उत्तर आहे मातीची. 2. लोथल हे नगर तेथील प्राचीन टिंबटिंब प्रसिद्ध आहे. अ. शेतीसाठी, ब. गोदीसाठी, क. कापडासाठी आणि ड. हत्यारासाठी. उत्तर आहे गोदीसाठी. 3. हडप्पा संस्कृतीचा टिंबटिंब या संस्कृतीशी जवळचा संबंध आहे. अ. चीन, ब. ग्रीक, क. मेसोपोटेमिया, ड. इजिप्त. उत्तर आहे क. मेसोपोटेमिया. 4. इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींना मृत्यूनंतर टिंबटिंब कापडात गुंडाळले जाई. अ. पांढऱ्या, ब. काळ्या, क. तांबड्या आणि ड. निळ्या. याचं उत्तर आहे ड. निळ्या. प्रश्न दुसरा. अ. योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. मेसोपोटेमियातील संस्कृतीचा ऱ्हास होण्याचे प्रमुख कारण. अ. परकीय आक्रमण, ब. पर्यावरणाचा ऱ्हास, क. व्यापारातील नुकसान आणि ड. स्थलांतर. ब. पर्यावरणाचा ऱ्हास हे उत्तर बरोबर आहे. ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. अ गट, ब गट. दिलमुन बहरीन. 2. मकन ओमान इराण बलुचिस्तानचा किनारा. 3. शोर्तुगाय मेसोपोटेमिया. मेलुहा हडप्पा संस्कृतीचा प्रदेश. यातील चुकीची जोडी आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. चुकीची जोडी आहे शोर्तुगाय मेसोपोटेमिया. योग्य जोडी आहे शोर्तुगाय अफगाणिस्तानचा बदक्षान प्रांत. प्रश्न 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. अ. उत्खननामध्ये सापडलेले अवशेष हडप्पा, मोहंजेदडो, कालिबंगन, लोथल, धोलावीरा, राखीगढी येथील हडप्पा संस्कृतीच्या गतवैभवाची साक्ष देतात. उत्तर. 1. हडप्पा आणि अन्य ठिकाणी झालेल्या उत्खननात या संस्कृतीतील लोकांची घरे, रस्ते, तटबंदी यांचे जे अवशेष सापडले त्यावरून त्यांच्या उत्कृष्ट नगररचनेचे दर्शन होते. बंदर, गोदी यांच्या अवशेषातून त्यांचे उत्कृष्ट अभियांत्रिकी ज्ञान, व्यापारातील भरभराट जाणवते. 3. पाणी साठवण्याच्या तलावाच्या अवशेषावरून या लोकांच्या उत्तम जलव्यवस्थापनाचा प्रत्यय येतो. मातीची नक्षीदार भांडी, मणी, शेतीची अवजारे या सर्वांच्या अवशेषावरून या लोकांचे व्यवसाय, उत्कृष्ट कारागिरी आणि कौशल्य दिसून येते. हडप्पा आणि अन्यत्र झालेल्या उत्खननातून मिळालेले अवशेष या संस्कृतीतील लोक, उद्योग, घर बांधणी, नगरनियोजन, कारागिरी या सर्व बाबतीत प्रगत होते या गतवैभवाची साक्ष देतात. 2. लाजवर्दी दगडांना हडप्पा संस्कृतीच्या व्यापारामध्ये अत्यंत महत्त्व होते. उत्तर. 1. अफगाणिस्तानमधील बदक्षान प्रांतातील शोर्तुगाय या हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत लाजवर्दी दगडांच्या खाणी होत्या. 2. या दगडांपासून बनवलेल्या वस्तूंना मेसोपोटेमियामध्ये मोठी मागणी असे. 3. मेसोपोटेमियातील महाकाव्यामध्येही देवी इन्नांच्या राजवाड्यातील भिंती लाजवर्दी दगडांनी सुशोभित केल्याची वर्णने आहेत. 4. लाजवर्दी दगडांचे हे महत्त्व व त्यापासून बनवलेल्या वस्तूंना असलेली मागणी यामुळे या दगडांना हडप्पा संस्कृतीच्या व्यापारामध्ये अत्यंत महत्त्व होते हे सिद्ध होते.
प्रश्न 3. हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. उत्तर 1. हडप्पा संस्कृतीच्या काळात मेसोपोटेमियाशी असलेला हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा व्यापार उतरणीस लागला. मेसोपोटेमियाची आर्थिक संपन्नता कमी होण्याचा हडप्पा संस्कृतीवरही परिणाम झाला. 3. हडप्पाकालीन वसाहतीत सतत अंतर्गत लढाया होत असल्याने मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतरही झाले. 4. सतत पीक घेतल्याने पिकाऊ जमिनीचे रूपांतर खारवट होत गेल्याने शेतीचे उत्पादन कमी होत गेले. 5. सरस्वती नदीच्या खोऱ्यात घडून आलेल्या प्रचंड भूकंपाने या संस्कृतीची मोठी वाताहत झाली. अशा अनेक कारणांनी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. प्रश्न 4. तुमचे मत नोंदवा. 1. हडप्पा संस्कृतीतील नगरे व गाव वसाहती यांच्यात परस्पर संबंध होता. उत्तर 1. हडप्पापूर्व काळातील गाव वसाहतीचा विकास आणि विस्तार होण्याच्या प्रक्रियेतून हडप्पा संस्कृतीतील नगरे विकसित होत गेली. नागरी गरजा आणि व्यवस्थापन यांच्या पूर्ततेसाठी नगरांना गाव वसाहतीवरच अवलंबून राहावे लागत असे. 3. नगरातील लोकांना लागणारे अन्नधान्य आणि दैनंदिन प्रस्तुतपत्र वसाहतीतूनच येत असे. 4. नगरातील व्यापारी उत्पादनासाठी लागणारी चिकणमाती, विविध प्रकारचे दगड व मौल्यवान खडे, विविध धातू इत्यादी कच्चा माल मिळवण्यासाठी नगरांना गाव वसाहतीवरच अवलंबून राहावे लागत असे. 5. मातीची नक्षीदार भांडी, मौल्यवान दागिने, कापड या गोष्टींसाठी गाव वसाहती नगरावर अवलंबून असत. दोन. हडप्पा संस्कृतीतील नगरात सुसंघटित प्रशासन यंत्रणा असावी. उत्तर. हडप्पा संस्कृती ही नागर संस्कृती होती आणि त्यांची सुसंघटित अशी प्रशासन यंत्रणा होती याचे पुरावे सापडतात. 1. हडप्पाकालीन नगराची रचना नियोजनपूर्वक केलेली आढळते. नागरी वसाहत आणि बालेकिल्ला असे नगरांचे 2 भाग असत. बालेकिल्ल्यात नगरप्रमुख प्रशासकीय अधिकारी राहत असत. दैनंदिन व्यवहार आणि व्यापार यावर मध्यवर्ती प्रशासनाचे नियंत्रण होते. 3. व्यापारी वस्तूंचे उत्पादन आणि आयात निर्यात यासाठी नगरे व गाव वसाहती यांच्या व्यवस्थापनासाठी त्या काळात एक सुसंघटित प्रशासन यंत्रणा असावी. 4. नगरांची रचना, विटांचे आकार, वजन मापे, विविध वस्तूंचे आकार, मुद्रांची निर्मिती इत्यादी प्रमाणीकरण या प्रशासन यंत्रणेमार्फत होत असावे. 5. प्रशासन यंत्रणेची सूत्रे धर्मप्रमुखाच्या हातात होती असे मानले जाते. 6. नगरातील समाजजीवन, धार्मिक व सांस्कृतिक बाबी यांचे व्यवस्थापन मध्यवर्ती प्रशासन यंत्रणेकडेच असावे. प्रश्न 5. हडप्पा संस्कृतीमधील नगरांची वैशिष्ट्ये दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. अ. नगररचना. ब. समाजव्यवस्था. क. शासन व्यवस्था. ड. आर्थिक व्यवस्था. नगररचना. हडप्पा संस्कृतीतील नगररचना वैशिष्ट्यपूर्ण होती. 1. नगराचे 2 विभाग, प्रत्येक विभागाला तटबंदी, काटकोनात छेदणारे प्रशस्त रस्ते, मोकळ्या चौकोनी जागात राहती घरे. 2. पक्क्या विटांची आडव्या उभ्या विटा रचून बांधलेली घरे, सार्वजनिक उपयोगासाठीच्या भव्य इमारती, स्नानगृह, विहिरी इत्यादी सोयींनी युक्त घरे, धान्याची कोठारे, सार्वजनिक स्नानगृहे. ब. समाजव्यवस्था. अधिकारानुसार समाजरचना उतरंडीसारखी होती. समाजात कुशल कारागिरांचे व्यावसायिक वर्ग होते.
3. विविध श्रद्धांप्रमाणे वास्तू व वस्तू अस्तित्वात होत्या. आणि 4. मृत्यूनंतरचे विधिकर्म करण्यासाठी दफनस्थळे होती. क. शासन व्यवस्था. प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र व भव्य इमारती. व्यापारावर मध्यवर्ती शासन व्यवस्थेचे नियंत्रण होते. वजनमापे शासन व्यवस्थेकडून प्रमाणित केलेली असत. पाणी व इतर साधनसंपत्तीचे स्रोत यावर मध्यवर्ती शासन व्यवस्थेचे नियंत्रण असे. आर्थिक व्यवस्था. सुबक मातीची भांडी, सोने, चांदी, धातू यांच्या वस्तू, मणी अशा वस्तूंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाई. उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांचे कारखाने व त्यांच्या वस्तीचा स्वतंत्र विभाग असे. अंतर्गत व अन्य वसाहतीशी असलेला भरभराटीचा व्यापार. व्यापारावर मध्यवर्ती शासकीय यंत्रणेचे नियंत्रण.